मंगेश हडोळे याने मला टपाल या चित्रपटाची स्टोरी खूप आधी सांगितली होती, जवळजवळ 4-5 वर्षापूर्वी, जेव्हा मैत्री मास मीडिया सुरूही झालं नव्हतं. आणि तेव्हा एका त्यातल्या रोल करता त्याने मला माझी भेट घेतली होती आणि मला तो रोल आवडला होता. चित्रपटाची कथा तर फारच आवडली होती. आणि जेव्हा आमचं आता ठरलं, कारण मी मैत्री परिवाराचा ब्रँड अँबॅसेडर आहे आणि पूर्वी त्यांच्या भटकंती नावाच्या मासिकाचा मी अतिथी संपादकही होतो. अशा निरनिराळ्या गोष्टींमुळे त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्याशी संबंध येत असतो. तर मैत्री मास मीडियाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला मैत्रीच्या ज्या CMD आहेत वर्षाची सतपाळकर यांनी सांगितलं की आपल्याला एक अतिशय दर्जेदार असा चित्रपट बनवायचा आहे, कारण बहुतेक सगळे जे प्रोडक्ट्स आहेत मैत्रीचे निरनिराळ्या ज्या उद्योगात ते आहेत ते सगळेच चांगले प्रोडक्ट्स आहेत आणि समाजाकरता वगैरे काम करणारी अशी मंडळी आहेत. तर तसा चित्रपट आणि जो कारण मैत्री ग्रामीण भागात जास्ती कार्यरत आहे, म्हणजे ग्रामीण लोकांना पण आवडेल, शहरातही आवडेल असा सब्जेक्ट कुठला असेल तर मला सांग, असं त्या म्हणाल्या होत्या. तेव्हा मला हा अचानक स्ट्राईक झाला की हा सब्जेक्ट मी ऐकलेला आहे आणि मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही मुद्दाम ऐका मंगेशकडून. मंगेशने त्यांना ऐकवला आणि त्यांना तो खूप आवडला आणि त्याच्यानंतर पटापटच गोष्टी घडत गेल्या आणि पाहता पाहता सगळं म्हणजे युनिट जमून आलं, सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि या चित्रपटाची आज सुरुवात झालेली आहे. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे आणि आपण मला पाहताय राजश्री मराठीवर.